आम्ही देवगडवाले हो, पण सावंतवाडीचे आज आंबे खास बघू किलो कडक आणायच्या एकदम कडक. जास्त आता चाय पिऊ नको उन्हाळ्याचा, लिंबू सरबत पाणी पिणी. तर मालपोळी एकदम गरमागरम हा. मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी मागचा व्ह्यू बघून तुमका समजला असणारच, म्हणजे कोकणवासीय जेवढे सिंधुदुर्गवासीय त्यांना समजलं असणार ह्या लोकेशन बघू. तर मी आता आहे सावंतवाडी शहरात आणि या मागचा मोती तलाव. तर आजचा व्लॉग मी पूर्ण सावंतवाडीचं करणार आहे. सावंतवाडी, मोती तलाव, सावंतवाडी शहर, सावंतवाडी मार्केट, त्याच्यानंतर राजवाडा, असं सर्व फिरणार आहे आणि सर्व मी बघणार आहे आणि तुमका पण दाखवणार आहे. तर म्हणजे आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मंडळी चला, आम्ही आता निघालोय सुंदरवाडीत, म्हणजेच आपल्या सावंतवाडीत. तर पहिलो आधी जाणार कुडाळला, माझा मित्र सचिन गवस. तेका तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असणार, साईबाबांच्या व्हिडिओ. तर तेका पण असं फिरू आवडतं. तर तेका मी तेव्हा बोललो होतं की मी असे बाहेरचे व्हिडिओ, आता मी ओरोसला आहे, बाहेरचे असे फिरूचे व्हिडिओ बनवणार आहे, तेव्हा येशील काय? तर तो बोललो हा चला मी येईन, मका अगोदर आदल्या दिवशी सांग म्हणून. तसं मी तेका काल बोललोय की उद्या सावंतवाडीत जाऊचा, सावंतवाडी फिरूचा व्लॉग बनवचा. तर तो बोललो हा येतोय म्हणून. तर मंडळी मी आता निघालोय. तर मी आता ओरोसला आहे, मुंबई गोवा हायवेवर, आणि 10 मिनिटातच मी सचिनच्या घरी पोचान आणि मग पोचल्यावर लगेच आम्ही निघणार. तर म्हणजे चला जाऊया सुंदरवाडीत. सीट बेल्ट घाली का नाही तर कमेंट येते बाबा. तर म्हणजे सीट बेल्ट घालतोय. झाराप 9 आणि पणजी 75 किलोमीटर. तर मंडळी चला, मी आता इले सचिनच्या घरी आणि सचिन आणि मी निघालो आता सावंतवाडीत जाऊ का. सचिन खुश ना? ओके. पण सचिनने माका जरा नाराज केल्या. काल बोललो रॉयल एनफिल्ड हा, आणि आता म्हणता रॉयल एनफिल्ड घरी रवली दोडा मार्गात. तर सचिनचा घर दोडा मार्गात हा, गाडी रॉयल एनफिल्ड दोडा मार्गात रवली होती. तर त्यांच्या काय लक्षात नाही, तो बोललो रॉयल एनफिल्ड नेऊया. रॉयल एनफिल्ड नाही, तर आता गाडी घेतलो सचिनची युनिकॉर्न. 4 व्हीलरने जाणार होतो, पण 2 व्हीलरने बरा वाटतं, कारण 2 व्हीलरने शूट करून बरा वाटतं. 2 व्हीलरवरनं सर्व व्ह्यू मस्त दिसतं, त्याच्यामुळे आम्ही 2 व्हीलर घेतलो, नाहीतर 4 व्हीलर घेणार होतो. मंडळी आम्ही हायवेवर थांबलो होतो. तर माझे सबस्क्रायबर नमस्कार हो. कुठचे तुम्ही? कुडाळचे? ओके. तर ते माझ्या आणि भाईचे म्हणजे स्विफ्ट फॅमिलीचे पण व्लॉग बघतात, तर असेच बघत राहा हां. चला चल सचिन चला हो. तर म्हणजे चला जाऊया सुंदरवाडी. तर मंडळी आता आम्ही गेलो झाराप 0 पॉईंटवर आणि पुढे गेलो गोवा, मडगाव, गोवा, कचरादेवी आणि सावंतवाडी का आतमध्ये गेलो सावंतवाडी शहरात. तर म्हणजे सावंतवाडी 4 किलोमीटर राहिलं आणि हो रस्तो गेलो डाव्या साईडला. हो आंबोलीत जाता, आंबोली बेळगाव, पणजी समोर आणि सावंतवाडी. पणजीचा बोर्ड लागला, कारण तेव्हा तो हायवे होच्या अगोदर सर्व गोव्यात जाणारे गाड्या हे सावंतवाडीतूनच जायत होते, ह्याच रोडने सर्व जायत होते. हो जुनो प्रवेशद्वार सावंतवाडी शहराचं बघू शकता. आणि पुढे सावंतवाडी. मग आतमध्ये काय काय रे आतमध्ये तिकडनं पण सावंतवाडी जाऊ रोड आहे ना, तिकडनं पण रोड जुना दरवाजा होतो. तर मला माहीत नव्हतो. सचिन म्हणतो जुनो प्रवेशद्वार सावंतवाडीतून, आणि त्या आतमधला पण जाऊ रोड आहे. तर मंडळी सावंतवाडी शहरात आगमन झालेलं आहे आमचा, बघू शकता.
या लोकल स्टँड हा सावंतवाडीचा आणि या लांबच्या पल्ल्यांच्या गाड्याचा स्टँड हा. तर मंडळी बघू शकता प्रसिद्ध मोती तलाव. तर ह्या साईडने व्ह्यू हा, त्या साईडसून व्ह्यू मी नंतर घेणार. आता येऊ गेलो बाजारात, सावंतवाडी बाजारपेठेत. पहिलं आधी बाजारपेठेत जाऊया सावंतवाडी आणि मग लोकल नाश्ता विचारणार आणि मग नाश्ता घेणार. उभा बाजार आहे तो पुढे. तर मंडळी आता आम्ही गेलो सावंतवाडी आणि या सावंतवाडी नगर परिषद, सावंतवाडी नगर परिषद आणि या साईडला डाव्या साईडला मोती तलाव. तो ह्या साईडचा व्ह्यू हा आणि त्या साईडसून व्ह्यू मी नंतर दाखवणार आहे, त्या साईडला जाणार तेव्हा. तर आता सध्या इलंय मी बाजाराच्यात आहे. तर लोकल मार्केट पहिला बघूया, नाश्ता करूया आणि मग लाकडी खेळणींचं बघूया. तर या पोरगे असतात, व्ह्यू बघता माझा. तर हे आंबे सावंतवाडीचे भारी आहेत रे. कशा डझन हा, कशा डझन? 300 रुपये डझन. किती? 400 लोक सांगतात, मी तुम्हाला 300 देणार. मला आता उंच हे हापूस आहेत आणि हे पायरीचे आहेत. तर मंडळी बघू शकता आंबे जबरदस्त खत विकू का ठेवलेले लोक. तर हे पण आंबे घेऊन बसलेले आहेत सावंतवाडीकर. देवगडपेक्षा आंबे होत आहे, जबरदस्त भारी रे, जबरदस्त मार्केट हा देवगडपेक्षा. आणि हे मार्केट हा. तर मंडळी आता आम्ही इलो सावंतवाडी आणि पुढे हा सर्व सावंतवाडी मार्केट बघू शकतात. आणि हे आंबे आहेत, मस्तच होतं, भारी आहेत आंबे, सुस्त भारी आहेत, जबरदस्त. कशा डझन हो? आंबे 400 रुपये. 400 रुपये डझन. पण जबरदस्त हा. आंबे बघूनच समाधान वाटतं. आणि हे काजू ओले काजू आहे 350 रुपये 100. 350 रुपये 100. म्हणजे 350 रुपये 100. हो नील पण. तुम्ही खायचे सावंतवाडी वाडी? हॅलो. वाडी खायचे खालेवाडी. खायचे चालही वाढत. चला आंबेच आंबे आहेत नुसते, बघू शकता जबरदस्त. काय देऊ? आंबे देऊ का पायरी? आंबे बघू किलो. आम्ही देवगडवाले हो, पण सावंतवाडीचे आज आंबे खास बघू किलो. जबरदस्त या बघ. भारी नाही, बघूनच समाधान. स्वस्त पण हा. फक्त 400 रुपये. रेट कमी आहे, दर कमी आहे आणि आंबो एक नंबर हा. तुम्ही घ्यायचे सावंतवाडी आंबो. तुम्ही घ्यायचे मी सावंतवाडी आहे वाडीतलं. वाढीच कडक आणायच्या एकदम कडक. जास्त आता चाय पिऊ नको उन्हाळ्याचा, लिंबू सरबत पिऊन पाणी पिणी खायचं. तर मंडळी बाजार फिरता फिरता विचारलं की नाश्ता काय मिळात. तर बोलले चंदू भुवनमध्ये. तर आता चंदू भुवनमध्ये नाश्ता करणार आणि मग जाणार राजवाड बघू. तर मंडळी आता आम्ही जाऊन नाश्ता करू चंदू भुवनमध्ये. आणि सचिनने सीट अडवल्यानंच हा इल्या इल्या. तर बघू काय ऑर्डर करूया, काय करूया सचिन, काय घेऊया नाश्ता? नाश्ता म्हणजे पूर्ण माल पाव मिळत. मालपाव. मालपाव आणि मी इडली घेतो. तू इडली घेतो, मग मी मालपाव घेते काय, तर बघूया तरी. हां खाऊन बघ, नाही करू. हो ओके ओके चालेल चला. तर सचिन म्हणताय मालपाव गावता. मालपाव ना? मालपाव. ओके ओके. आमच्या देवगडला नाही हो विषय, म्हणजे हॉटेलला तर काही नाही मिळत, घरी बिरी करतात मालपोळी, म्हणजे तोच विषय असणार वाटतं. तर बघूया, तर गडबड चालू हा. ऑर्डर दे. हो काय एक मालपाव, एक इडली. हां नाही एक सिंगल. आणि चहा.
तर मंडळी आमचा नाश्ता इलो हा आणि सचिनचा हलका फुलका म्हणता नाश्ता करतोय, कारण सचिन नाश्ता करून इलो हा म्हणून म्हणता हलक्या फुलका. होय ना सचिन, करून इलं ना नक्की, मी केलंय नाही. तर सचिनचे इडली सांबार आणि माझी सावंतवाडी चंदू भवन स्पेशल मालपोळी आणि चहा. करू ना नाश्ता. म्हणजे सावंतवाडी स्पेशल आमचा नाश्ता इलो मालपोळी. म्हणजे आम्ही येऊन सणावेळीच्यानी करतो, म्हणजे काय सण बिन असतात त्यावेळी आम्ही घराकडे करतोच येऊ. आणि चहा बघू आता आधी. तर मालपोळी एकदम गरमागरम हा, मस्त एकदम गरम हा. तर मंडळी चला नाश्ता झालो आमचो आणि आता आम्ही जातो मोती तलाव बघू. पूर्ण मोती तलावची शूट करणार आणि मग जाणार आम्ही राजवाडा बघू का. चला, मी अजूनपर्यंत तर राजवाडा कधी बुक केले नव्हते. तू बघलं सचिन? बघलं राजवाडा आतमधना? वा भारी. आम्हीच नाही कधी गेलो. या आमका जरा लांब पडतं. तर आज मी पण बघणार आणि माझ्या सबस्क्रायबरला पण दाखवणार. म्हणजे काही लोकांनी बघितल्याने असणार, तरी पण परत दाखवते, परत बघा. चला. तर म्हणजे जबरदस्त तापली हा सीट सचिन. जबरदस्त म्हणजे जबरदस्त तापली. अरे बाबा, सावळी जगून लावू कवी गाडी. चला म्हणजे बघू शकतास लेफ्टनंट कर्नल ही हायनेस श्रीमंत शिवराम सावंत खेमसावंत भोसले राजे साहेब त्यांचं हे पुतळा आहे, बघू शकतास. हो बघा, एंट्री मारल्याच पहिलं पुतळा आहे. आणि ह्यो मोती तलावाचो एक साईडचो व्ह्यू हा. त्यानंतर पुढचो व्ह्यू आम्ही त्या साईडनं दाखवीनच. तर ह्यो हा डॉक्टर कविवर्य डॉक्टर वसंत सावंत पादचारी मार्ग. सचिन फुल हिरो गॉगल बिगल घालून पर्यटक मस्तच पादचारी हे केले नाही हा, मस्त केले नाही. म्हणजे लोकांका पादचाऱ्यांका असा गाडीवाले असे फिरून येत असतील पूर्ण बघा, असे पूर्ण भोवंड हा गाडीवाल्यांका. आणि पादचाऱ्यांका मस्तच आहे एकदम शॉर्टकट, एकदम भारीच काम आणि मस्तच वाटतं. वाजले 10:30. किती वाजले? 11:30 वाजले आणि जबरदस्त ऊन तापला. नको वाटता, असं वाटतं फोर व्हीलर आणलं असं भारी वाटतं. पण फोर व्हीलरने असं फिरून नाही गावलं असतं. फोर व्हीलर असं म्हणजे सर्वकडेच जात नाही. टू व्हीलरचं कसं मस्त त्याच्याही रोडने आणि मस्त वाटतं शूटिंग करू का. त्याच्यामुळे आम्ही टू व्हीलर घेऊन गेलो. आणि आता पुढे गार्डन सावंतवाडीचा आपण दाखवतो. चला. तर मंडळी रोडच्या एकदमच बाजू का उद्यान हा, सावंतवाडी नगर परिषद जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान. तर आता ऊन पण थोडा तापला, जरा गार्डनमध्ये बसतो थोडा वेळ आणि मग निघणार. मस्तच आहे रे हा सचिन. आत उद्यानात आणि थोडा उद्यानाचं पण शूट करून दाखवतो तुमका. तर थोडा शूट करणार आतमधला गार्डन बघणार. तू कधी इलं सचिन? इलं माझ्या भारी येतो, सर्व फिरलं सावंतवाडी. आम्हीच नाही, ते देवगडवाले लय लांब राहतो ना, त्याच्यामुळे योग गावत नाही. तर म्हणजे थोडं आता गार्डनचा उद्यानाचा शूट करणार आणि मग निघणार मोती तलावाचं दुसरं व्ह्यू बघू आणि मग जाणार राजवाडाकडे. चला, ऊन तर भरपूर लागतं बाय. काही थोडं जरा आराम करतो. आराम म्हणजे आराम नाही करत, थोडं जरा रिलॅक्स होतो सावळेत आणि मग निघणार. चला चल सचिन ये. तर प्री वेडिंग शूट चालू हा आणि हय गेट टुगेदर हा, कॉलेज विलेजवाल्यांचं गेट टुगेदर आणि प्री वेडिंग शूट. माझी सावंतवाडी, माझी वसुंधरा अभियान.
भारीचा मस्त वाटतं. तर मंडळी चला गार्डन बघून झाला आणि भरपूर मोठा गार्डन आणि मस्त पण गार्डन हा भारी एकदम वाटतं. काय सचिन? आणि मी पहिल्यांदाच या गार्डनमध्ये इलं आहे. मी अजूनपर्यंत कधी गार्डनमध्ये या इलं नव्हतं. सचिन इलो होतो. भारी वाटतं एकदम गार्डन. आणि पूर्ण शूट करू गेलं तर व्लॉग मोठं होय, त्याच्यामुळे जास्त शूट नाही केलं. थोडा शूट केलं गार्डनचा आणि आता आम्ही निघतो. चला. मंडळी ह्या साईडसून तर व्ह्यू भारीच वाटतं. मोती तलावाचं बघू शकता, एक नंबर वाटतं. आणि मंडळी मी जेव्हा भरती झालं आहे, म्हणजे आमचा भरती करून घेतल्याने 28 जुलैला तेव्हा माका सावंतवाडी पोलीस स्टेशनला ड्युटी लागली. एका महिन्यातच भरती झाल्या तेव्हा मी पहिल्यांदा सावंतवाडीत इलं आहे. तेव्हा बघितलं तर एकदम भारी वाटलं. मी पहिल्यांदाच तेव्हा सावंतवाडीत इलं होतं आणि तेव्हा मी म्हटलं होतं मनात की भविष्यात माका सावंतवाडी पोलीस स्टेशन केव्हा तरी मिळायचा ड्युटी करूचा. पण अजूनपर्यंत माका मिळालं नाही. बघू भविष्यात कधी मिळत. तेव्हा जर मिळालं तर भारीच होईल, कारण असा निसर्गरम्य अशा सावंतवाडीत ड्युटी करून राहूक मिळत माका मस्त की 5 वर्ष. कारण आमची पोस्टिंग जवळजवळ 5 वर्ष असतं कमीत कमी. तर 5 वर्ष तरी सावंतवाडी शहराचं, सावंतवाडीचं या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊ गावात मस्तपैकी. काय रे सचिन? भारी वाटतं. एक नंबर आहे सावंतवाडी, एकदम निसर्गरम्य. आणि अजून मेन म्हणजे आंबोली धबधबा एकदम जवळ, त्याच्यानंतर गोवा पण एकदम जवळ आहे. काय एक नंबर वाटतं भारी. आणि हॉटेल पण मस्त. हॉटेलमध्ये जेवत मस्त जेवायचं ना. तर मंडळी आता थोडं इकडचं व्ह्यू बघणार आणि आम्ही जाणार राजवाड्याला. चला. तर मंडळी बरोबर 12 वाजले आणि तेव्हाचे लोक म्हणायचे सूर्य डोक्यावर इलो. हो बघा, सूर्य डोक्यावर इलो म्हणजे 12 वाजले काय रे पूर्वीचे. आणि एवढं गरम होतं, कारण 2-3 दिवस पाऊस भरपूर पडलो संध्याकाळी. त्याच्यामुळे आता एवढं गरम वाटतं ना. सचिन म्हणता नको झाला सचिन तर बसूया जरा. तर म्हणजे आता आम्ही थोडं पाणी पिणार आणि मग जाणार राजवाडा बघून. मस्त वाटतं रे जरा. वाटत पाणी मस्त वाटतं. तर मंडळी पाणी पिलो, थोडं आराम केलं, गरमी जाम. आणि आता आम्ही चाललो राजवाडा बघू शकता. सावंतवाडी पॅलेस बाहेरच आम्ही आता इलो.